19 जुलैला छत्रपती शिवरायांची वाघनखं ही भारतात येत आहेत. मात्र ती वाघनखं शिवरायांचीच आहेत का यावरून आता वाद सुरू झालाय. इतिहास अभ्यासक ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. इंद्रजित सावंत यांनी ती वाघनखं शिवरायांची नसल्याचा दावा केलाय. त्यावर स्पष्टीकरण देत मुनगंटीवार यांनी ब्रिटनमधून भारतात आणण्यात येणारी वाघनखं शिवरायांचीच असल्याचं सभागृहात सांगितलं. तर सरकारने वाघनखांबाबत काढलेला GR आणि मुनगंटीवारांनी दिलेल्या निवेदनात तफावत आहे असं म्हणत इंद्रजित सावंत यांनी सरकारवर टीका केली आहे. या सर्व वादामुळे भारतात आणण्यात येणारी वाघनखं असली की नकली असा सवाल उपस्थित होतो. एक अध्यक्ष मला शंका केली की मग अनेक वाघनखं आहे, पण 1875 मध्ये ही जी बॉक्स तयार केली गेली आहे ती इतर कोणत्याही वाघनखाच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून हा प्रश्न ही गैर आहे आणि कोणीही इतर वाघनखाबद्दल हा दावा केला नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आहे. GR मध्ये कशाला लिहिताय ना शिवाजी महाराजांची वाघनखं आहेत म्हणून. GR मध्ये तुम्ही जर ती शिवाजी महाराजांची वाघनखं असं लिहिताय, सार्वजनिक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय, टीव्हीच्या ह्याच्यात बोलताय, मग ती शिवाजी महाराजांची नाहीत असं शेवटच्या निवेदनात म्हणताय म्हणजे काय. या संदर्भात ज्या इतिहासकारांनी प्रश्न केला त्यांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये या वाघनखाला महाराष्ट्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे एक वाक्य आहे. जर एखाद्याकडे काही दुसरे पुरावे असतील तर ते पुरावे किंवा त्यांच्याकडे जास्तीची माहिती असेल तर विभाग त्यांची माहिती तपासून निश्चितपणे घेईल. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन.